हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज कायरोच्या टिफिनमध्ये होते पोहे. देवाचा आशीर्वाद घेऊन, आमच्या सगळ्यांचं ऑल द बेस्ट घेऊन कायरो स्कूलला निघाला होता आजपासून त्याची एक्झाम स्टार्ट झाली होती. 3 दिवस आहे त्याची एक्झाम. तसं तर तो नर्सरीलाच आहे, पण तरी पण लहानपणापासूनच त्याला परीक्षेचं महत्त्व मला समजावून द्यायचं होतं. आपण जर कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स नाही दिलं ना, तर लहान मुलंही त्या गोष्टीला इम्पॉर्टंट नाही समजत. म्हणून मग मी त्याला 3 दिवसापासून सांगत होते की तुझी एक्झाम आहे, एक्झामसाठी तुला काय काय विचारणार आहेत, काय काय तुला लिहायचं आहे. आणि तोही खूप आनंदाने आणि व्यवस्थित मन लावून त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. कुणालनी येता येता भाजीपाला घेऊन आला होता. भेंडी आणली होती, कढीपत्ता, कोथिंबीर सगळाच भाजीपाला म्हणजे घेऊन आला होता तो. ते सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये अरेंज करून ठेवलं. भेंडी धुवून घेतली. त्यानंतर नाश्ता केला. पोहे बनवले होते नाश्त्यासाठी. माझ्या एकटीचेच खायचे बाकी होते, बाकी सगळ्यांचा नाश्ता झाला होता. नाश्ता करून मला दरवाजे पुसून घ्यायचे होते. पेंटिंग झालं होतं, तर पेंटिंगचे स्पॉट त्याच्यावर झाले होते, पण ते ना निघतच नव्हतं. पण मग मी फक्त कॉलिननी स्वच्छ पुसून घेतले आणि नंतर मग मी थिनरनी वगैरे ते क्लीन करून घेईल. त्यानंतर जो भाजीपाल्याचा कचरा होता तो खूप जमा झाला होता, तो व्यवस्थित म्हणजे तो टाकून दिला. फ्रूट आणले होते, फ्रूट बास्केटमध्ये ठेवून दिले आणि भेंडी चिरायला घेतली. आज भेंडीची भाजी आणि चपाती बनवायची होती दुपारच्या जेवणामध्ये मला. वरती गेले, वरती गॅलरीमध्ये खूप छान वाटत होतं. लाईटिंग केली आहे. कसा लूक दिसतोय नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.